आज आपण जांभूळ सरबत आणि लस्सी बनवणार आहोत. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जांभूळ हे आता बाजारात आलेले आहेत पहा आणि आरोग्यासाठी जांभूळ खूप आरोग्यदायी आहेत. त्यामुळे त्याचं सरबत आणि लस्सी पिलं तर आपल्या आरोग्याला फायदाच होणार आहे. म्हणून इथं हे दाखवलेलं आहे. नमस्कार, मी प्रतिभा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत पहा. हे जांभूळ आहेत पहा, जवळ-जवळ अर्धा किलोच्या पुढे आहेत. त्याची आपण आता साल काढून घेणार आहेत आणि बिया वेगळ्या करणार आहेत. मगच बाजूला काढून घ्यायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने हे जे जांभळं आहे ते धुवून घेतलेले आहेत, स्वच्छ पुसून घेतलेले आहेत आणि हे जांभळं चवीला अत्यंत गोड आहेत पहा. आता हे सगळे साल आपण इथं काढून घेतलेली, बिया वेगळ्या केलेल्या आहेत. बिया आपल्याला फेकून द्यायच्या नाही, त्याचा नंतर आपण उपयोग करणार आहेत. आता हे मिक्सरच्या भांड्याला लावून घेतले पहा आपण हे साल. बारीक करून घ्यायचा हा मगज आपल्याला. जांभळं बाजारात मिळतात पहा, नक्की ही रेसिपी करून पहा. अत्यंत शरीराला आरोग्यदायी अशा प्रकारची जांभळं असतात. आता आपण हे बारीक करून घेऊ अगोदर, नंतर त्याच्यामध्ये गूळ टाकू. गूळ टाकून करणार आहे आपण. साखर आपल्याला इथं टाकायची नाहीये पहा. गुळाने अजून त्याची पौष्टिकता वाढते. आपल्याला जसं गोड पाहिजे त्या पद्धतीने आपण गूळ टाकायचा आहे. ते जांभळावरती पण अवलंबून असतं पहा. काही जांभळं फार आंबट असतात, पण ही गोड आहेत. त्याच्यामुळे आपण इथं ते कमीच गूळ टाकलेला. तर मिक्सरला लावून घेतलेलं आहे, गाळून घ्यायचंय पहा आपल्याला छानपैकी. आपण रुमालाने पण गाळू शकलो असतो. परंतु फार मग नुसतंच पाणी येतं आणि फायबर अजिबात त्याच्यामध्ये येत नाही. आपल्याला फायबर पण पाहिजे आहेत. म्हणून आपण या मोठ्या चाळणीनेच ते गाळलेलं आहे पहा. अशा पद्धतीने आंबट गोड असा हा इथं पल्प तयार झालेला आहे आणि यापासूनच आपण आता हे दोन्ही पेय इथं बनवणार आहोत पहा. जांभळं गावाकडे पण फार मिळतात आणि ही पेय त्यांना सहज करता येतील पहा, उपलब्ध आहेत. आता हे थंड पाणी मी घेतलेलं आहे. 2 ग्लास बनवायचे आहेत आपल्याला, त्याच्यामुळे आपण 2च घेतलेत. आता याच्यामध्ये हा पल्प टाकू पहा आपण. जसा गोड असेल त्या पद्धतीने एक 4-5 चमचे टाकून घ्यायचं आहे आपल्याला. प्रत्येक ग्लासासाठी 2-2.5 चमचे साधारणपणे घ्यायचा. तुमच्या चवीवरती अवलंबून आहे हे सगळं. तुम्ही जास्त कमी हे घेऊ शकता. आता त्याच्यामध्ये आपण काळं मीठ टाकणार आहे पहा. काळं मीठ टाकल्यानंतर आरोग्याला तर चांगलं आहेच, पण अत्यंत चवदार असं हे सरबत लागतं पहा. आणि जिरा पावडर घेणार आहेत पहा आपण. जिरा पावडरनी पण खूप छान चव येते आणि आपण लिंबू पण पिळून घेणार आहेत पहा. जिरा पावडरऐवजी तुम्ही चाट मसाला पण याच्यामध्ये टाकू शकता पहा. असेल तुमच्याकडे तर जरूर टाका. आता बर्फाचे खडे आपण इथं घेतलेले आहेत पहा. बर्फ टाकून आपण ते सरबत बर्फ टाकून घेतोय आपण ग्लासामध्ये. सरबत पिणार आहेत पहा आपण ते. आता ओतलंय सरबत आपण. किती छान कलर आलाय पहा त्याला. जसा चांगला कलर आहे, तशी त्याची चांगली चव पण आहे. एकदम चवदार लागतं पहा. मुलांना असं सरबत आवडतं पहा रंग पाहून. आता आपण थोडी पुदिन्याची पानं इथं गार्निशसाठी टाकलेली आहेत. तुम्ही त्याच्यामध्ये पुदिना पण मिक्स करू शकता पहा. म्हणजे मिक्सरला लावून तुम्ही पुदिना मिक्स करू शकता. असं आपलं हे जांभूळ सरबत छानपैकी तयार झालेलं आहे. नक्की एकदा ट्राय करा आणि करून बघा. तर आपण एक बर्फाचा खडा आपण अजून एक टाकू. जसं तुम्हाला थंड पाहिजे असेल तसं. खूपच अप्रतिम अशी चव आहे पहा. आता आपण आपलं सरबत तयार झालं. आता आपल्याला लस्सी बनवायची पहा. लस्सीसाठी आपल्याला एकदम घट्ट दही पाहिजे पहा. पातळ दही अजिबात घेऊ नका. मग ती लस्सी फारच पातळ होते. टाकून घेतले आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं. एक 2-3 ग्लास होईल एवढं टाकले. मग तो पल्प होता तो उरलेला सगळा आपण त्याच्यात टाकून दिलाय आणि आपल्याला याच्यामध्ये बर्फ टाकायचा आहे पहा. बर्फ टाकूनच ते फिरवायचं आहे. काढलंय पहा आपण छान झालंय बारीक आणि चांगली फेस आलाय पहा त्याला. आता अशी फेसाळलेली लस्सी कोणाला आवडणार नाही. लस्सीला कसा गुलाबी रंग आलाय पहा एकदम फेंट गुलाबी. पाहता क्षणीच किती ग्लास पिऊन किती नाही असं होतंय. त्याच्यामध्ये आपण गार्निशसाठी पुदिन्याची पानं 1-2 ठेवलेली आहेत. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला एक कमेंट करून सांगा. रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.